ठाणे शहरात युवा सेनेतर्फे काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात हिंदू धर्माचा आणि भगव्या झेंड्यांचा अवमान केला आहे असे म्हणत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारीला जोरदार सुरुवात झाली आहे। यंदाच्या हंगामात बंपर चिंगूळ म्हणजेच प्रॉन्स मासे जाळ्यात सापडत असल्याने हंगामाची सुरुवात चांगली झाल्याचं दिसून येत आहे। गेले 2 दिवस मच्छीमारांनी होडीची पूजा करून होड्या समुद्रात लोटल्या। दर्यावर्दी मच्छीमार जनतेतून हंगाम सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असतं। आता बाजारपेठांमधून आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे। काय माहितीये की आता आमचे सगळं जे आहे जाळी आहेत ही जाळी आता जॉईन करायचं काम चालू आहे आणि आज आम्ही आता समुद्रामध्ये होडीला आमची लोटणार आहोत। हा जो व्यवसाय आहे आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे रापण म्हणून, आणि त्याच्यामध्ये असं आहे की गेल्या वर्षीचा जो पूर्ण सीझन होता हा आमच्या सर्व मच्छीमार लोकांसाठी जवळजवळ तो फुकट गेल्यातच जमा। आता ह्या नवीन सीझनमध्ये पाहूया त्याच्यामध्ये पुढे काय मिळतंय किंवा नाही मिळतंय। नाहीतर हे आमच्या संपूर्ण जो समाज आहे मच्छीमार समाज, तर या मच्छीमार समाजावरती सरकारने काहीतरी लक्ष ठेवावं आणि त्याने जास्तीत जास्त आम्हाला हेल्प करावी अशी आमची एक इच्छा आहे। तर त्याच्यामध्ये समुद्राने आम्हाला साथ दिली तर मग त्याच्यातलं त्यात चांगलं होईल आणि आमचे गणपती पण आनंदात जातील। गणपती बाप्पा मोरया। नव्याने स्थापन झालेले बोरिवली युनिट मार्फत युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविले जातात। तसेच गड किल्ल्यांची शिस्तबद्ध ट्रिप आयोजित केली जाते। या संस्थेच्या माध्यमातून पेण ताराई युसुफ मेहर अली सेंटर या प्रसिद्ध सामाजिक संस्थेत 50 महिलांसाठी सहल आयोजित करण्यात आली होती। निसर्गाच्या सानिध्यात महिलांनी हा आनंद साजरा केला, निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला। यावेळी मंगळागौर निसर्ग सानिध्यात साजरी करण्यात आली। राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रवाशांना सोयीचं असलेल्या विलवडे रेल्वे स्थानकावर 15 ऑगस्ट पासून गणेशोत्सवासाठी गणेश भक्तांची कोकणात यायची घाई असते। तसेच दिवाळी, होळी आणि सार्वजनिक उत्सव सणांच्या वेळी विलवडे रस्ता हा कायम झाडीने व्यापलेला असतो। त्यामुळे विलवडे रिक्षा संघटनेने या रस्त्यावरची झाडी रेल्वे स्टेशन फाटा ते स्टेशन पर्यंत तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला। रस्त्याची साईड पट्टी आणि खड्डे भरण्याचं काम रिक्षा संघटनेनं केलं, त्याबद्दल त्यांचं परिसरातून अभिनंदन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी ग्राम सडक मधून कोट्यवधी रुपये खर्च करून पडवे, माझगाव ते तळकट, कोलचर, कुंभरज, पंटुर्ली रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण कामाला मंजुरी दिली। पण संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे रस्ता खोदून वाट लावण्यात आली। पाऊस जवळ आला असता रस्ता काम होणार नाही असे सांगून देखील ठेकेदार याने काम सुरू करून वाट लावली। हा रस्ता एक प्रकारे मृत्यूचा सापळा बनला आहे। गणेश चतुर्थीपूर्वी हा रस्ता संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी पूर्ववत केला नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा सरपंच जनार्दन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विलास सावळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील सामंत, नवसो कदम तसेच स्थानिकांनी दिला आहे। रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे। या शिबिराला युवकांचा मोठा पाठिंबा लाभलाय। 25 स्पर्धक खेळाडू मुले आणि मुली या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।